नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत युनिट 1 मधली दुसरी कविता 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाइट. सुरुवात करणार आहोत वॉर्मिंग अपनी. चिटचॅट मध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं काय असू शकतील हे मी तुम्हाला गाईड करणार आहे. 1. Did you like to hear bedtime stories when you were a child? तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा तुम्ही झोपी जायचात त्याच्या अगोदर तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडायचं का? याचं उत्तर आहे येस, आय डिड लाईक टू हिअर बेड टाइम स्टोरीज. दुसरा प्रश्न, हू युजली टोल्ड यू द बेड टाइम स्टोरीज? मग ह्या अशा गोष्टी तुम्हाला नेमकं कोण सांगायचं? उत्तर आहे माय ग्रँड पेरेंट्स अँड माय मदर used to tell me bedtime stories. तिसरा प्रश्न, why did you like them? मग ह्या गोष्टी ऐकायला तुम्हाला का आवडायचं? उत्तर आहे I liked them as they were interesting and moral giving stories. चौथा प्रश्न, do you still like to hear those stories again? आजही तुम्हाला अशा गोष्टी ऐकायला आवडेल का? उत्तर आहे though I don't hear them now but I would really love to. चिटचॅट मध्ये पुढची ऍक्टिव्हिटी आहे डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री, राईट द स्टेप्स इन बुलेट पॉइंट्स अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. ही ऍक्टिव्हिटी खूप सोपी आहे, मुलं स्वतःहून ती नक्कीच करू शकतात. पुढचा प्रश्न घेऊया. डिस्कस इन पेअर्स अँड राईट व्हॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. तुमचे आई बाबा तुमच्या घरातल्यांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी काय काय करतात याची एक आपल्याला यादी तयार करायची आहे. मी फक्त 3 पॉइंट्स तुम्हाला देणार आहे. आणखीन बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जे आपले आई बाबा आपल्यासाठी करत असतात, तर त्याची यादी तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करून नक्कीच एक्सटेंड करू शकता. फादर अर्न्स फॉर फॅमिली, सेक्युअर्स फ्युचर, फुलफिल्स अवर डिमांड्स. मदर कुक्स फूड, हेल्प्स इन स्टडीज, टेक्स केअर ऑफ फॅमिली. सुरुवात करूया कवितेला. कवितेचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट. ही कविता लिहिली आहे सुनील शर्मा यांनी. ही कविता जी ओरिजिनली आहे ती ओरिजिनली लिहिली गेली होती डोगरी या भाषेमध्ये. नंतर हीच कविता इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. याच युनिट मधली पहिली जी कविता होती अ प्रेयर, ही कविता आपण जेव्हा शिकलो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात आलं की ही कविता जी होती ती एपॉस्ट्रॉफी या फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल होतं. तसंच आता जी कविता आपण शिकणार आहोत बास्केट फुल ऑफ मूनलाइट, ही कविता देखील एपॉस्ट्रॉफी या फिगर ऑफ स्पीचचंच एक्झाम्पल आहे. ओ मून गिव्ह मी मूनलाइट. ही कविता लिहिली आहे एका छोट्या मुलाने आणि त्याच्या मनात ज्या व्यथा आहेत त्या व्यथा त्यांनी या कवितेतून व्यक्त केल्या आहेत. आता ही कविता कुणाला ऍड्रेस केलेली आहे, तर हा जो मुलगा आहे छोटा, हा मुलगा चंद्राशी बोलतोय आणि त्याच्या पुढे त्याचं काहीतरी मागणं आहे, त्याचं काहीतरी सांगणं आहे, ते तो सांगतोय. ओ मून गिव्ह मी मूनलाइट. मग तो चंद्राकडून काय मागतोय, तर चंद्राचा प्रकाश मागतोय. बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल. मग एक टोपली भर दे किंवा 2 टोपल्या भरून दे, चालेल मला. विथ सीड्स ऑफ मूनलाइट. मग त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, तर ह्या ज्या चंद्राच्या छोट्या छोट्या बिया आहेत त्या बिया असायला हव्यात. फ्रॉम द सिटी टू माय विलेज. मग शहरापासून ते माझ्या गावापर्यंत, माझं एक छोटंसं गाव आहे त्या गावापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ. रस्त्याच्या दोन्ही बाजूने. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मग रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुतर्फा मला ह्या चंद्राच्या बिया आहेत त्या पेरायच्या आहेत. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. बरं, मग मला हे सगळं का करायचं आहे, पण आमचं अख्खं जे छोटंसं गाव आहे ते अख्खं गाव शहरामध्ये कामासाठी सकाळी लवकर निघून जातं. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. जेव्हा हे अख्खं गाव आमचं शहरात जातं आणि शहरात जाऊन काम करून कष्ट करून जेव्हा ते सगळे लोक परत घरी येतात त्यावेळेला खूप अंधार झालेला असतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. आणि आमचं जे छोटंसं गाव आहे हे शहरापासून खूप 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 दूर आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. मग रस्ता देखील तितकाच कठीण आहे. अंधार असतो, साप असतात, विंचू असतात, रात्रीच्या वेळेला दिसत नाही. त्यामुळे हा जो रस्ता आहे तो खरंच खूप कठीण आहे, खूप अवघड आहे त्या रस्त्यावरून चालत यायला. नीदर बस नॉर कार्ट फ्लाईज. ना एखादी बस धावते ना एखादी छोटीशी बैलगाडी देखील त्या रस्त्यावरून जाते.
When my father returns home, I am asleep. आणि ह्या रस्त्यावरनं वाट काढत काढत जेव्हा माझे घरी बाबा पोहोचतात त्यावेळेला मी मात्र झोपी गेलेला असतो. And he goes back early in the morning while I am sleeping. आणि परत सकाळी लवकर माझे बाबा निघून जातात त्यावेळेला पुन्हा मी झोपेतच असतो. परत एकदा तो चंद्राला काहीतरी मागतोय. Give me a basket full of moonlight on loan. या वेळेला मात्र जेव्हा तो टोपलीवर चंद्रप्रकाश मागतोय तेव्हा तो मुलगा म्हणतो की मला तो कर्जावर दिलास ना तरी तू चालेल. I want to light the dark road. मग हा जो अंधारलेला रस्ता आहे त्या रस्त्यावरती मला प्रकाश हवा आहे, मला तो रस्ता प्रकाशित करायचा आहे. So that my father returns early. जेणेकरून माझे बाबा लवकर घरी परततील. I too want to hear fairy tales and stories from him. मलाही असं वाटतं की माझ्या मनातल्या गोष्टी आहेत त्या मला माझ्या बाबांना सांगायच्या आहेत. त्यांच्याकडनं मला गोष्टी ऐकायच्या आहेत, त्यांच्याकडनं मला परीकथा ऐकायची. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आणि म्हणून हे चंद्रा तू मला एक टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. आणि मग मी काय करेन, हा जो अंधारलेला रस्ता आहे त्या अंधारलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुतर्फा छान हे छोटे 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 जे चंद्र आहेत दिया म्हणून तू मला दिलेले ते चंद्र मी तिथं पेरेन. सगळ्या रस्त्यावरती प्रकाश होईल आणि माझे बाबा लवकर घरी येतील. कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरं बघूया. पहिला प्रश्न, What does the poet wish to get from the moon and why? The poet wishes to get from the moon basket full of moonlight with seeds of moon so that the boy can sow many small moons of light on the path. दूसरा प्रश्न, Why is the road from the city to the village dangerous? The village is quite far, the route is tough and full of snakes and scorpions. Neither a bus nor a cart flies. It is difficult to find route in the darkness, therefore the road from the city to the village is dangerous. Why did the poet want his father home early? The poet wants his father home early so that he can share what he wants to with his father and listen to fairy tales and stories from him. चौथा प्रश्न, How do you spend your evening time with your family members? I just love to spend my evening time with my family. We chat together, we sit together, we watch television, we talk about different things, we share about the things that we have done throughout the day. We also have our food together. Sometimes we visit our relatives. Sometimes we go for a walk. And there are so many other ways that we can enjoy our evening time with our family members. English workshop. पहिला प्रश्न, Complete the following sentences with the help of the poem. A. The child wants to sow small moons of light from city to village. दूसरा, B. According to the child, the route of the village is tough and full of snakes and scorpions. C. The child wants a basket full of moonlight on loan. D. The child wants to light the dark route so that his father may return home early. Second question. Write down the describing words used for the following nouns. इथे नाउन्स त्यांनी दिलेत आणि त्याच्या जोडीला आपण त्या नामाबद्दल जास्त माहिती सांगणारे शब्द याचाच अर्थ की ऍडजेक्टिव्हनी ते फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत. ए. मून्स, स्मॉल मून्स. बी. रूट, टफ रूट. सी. विलेज, होल विलेज. डी. मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग. इंग्लिश वर्कशॉप मधला तिसरा प्रश्न, The child in the poem wants to solve the problems of his village. How can the child solve them with the following wishes? Answer in your notebook. A. Give me moonlight, basket full or 2 baskets full with seeds of moonlight. The child wishes to do so as he wants that his father and all the villagers may return home early. The child also wants to highlight that there are no means of transport available.
B. I want to light the dark road so that my father returns early. Answer. There are no street lights on the road and the road is full of snakes and scorpions, which puts the life of his father and villagers in danger. चौथा प्रश्न. Pick out and write the lines from the poem that prove the following. A. Father reaches home late after dark. कवितेतली या दिलेल्या वाक्याला मॅच होणारी ओळ आपल्याला शोधून इथे लिहायची आहे. उत्तर आहे याचं When my father returns home, I am asleep. B. Eager to hear fairy tales from his father. I too want to hear fairy tales and stories from him. C. Remove darkness and bring light among the darker paths. Answer आहे I want to sow seeds of moon on the sides of the path. पाचवा प्रश्न. Write as many words as you can using full as a suffix. आता suffix म्हणजे नेमकं काय? कुठल्या तरी शब्दाच्या शेवटी जर आपण एखादा अल्फाबेट किंवा काही अल्फाबेट्स ऍड केले तर त्याच्यापासून नवीन शब्द तयार होतो आणि तो जो नवीन शब्द तयार होतो दॅट इज फॉर्म्ड बाय ऍडिंग अ सफिक्स. काही एक्झाम्पल्स मी सांगते. आणखीन असे बरेच शब्द आहेत जे तुम्ही नक्कीच मनाने लिहू शकता. ब्युटिफुल, बाउंटिफुल, हँडफुल, कलरफुल, resourceful. सहावा प्रश्न. Pick out the examples of alliteration and repetitions from the poem. या कवितेमध्ये alliteration आणि repetition ह्या दोन फिगर ऑफ स्पीचचा उपयोग त्यांनी वारंवार केलेला आहे. तर अशी उदाहरणं तुम्ही शोधायची आहेत. आता हे दोन्ही फिगर ऑफ स्पीच कसे असतात, काय असतं ते मी तुम्हाला समजावून सांगते. एक एक उदाहरण पण सांगते. तुम्ही थोडं मनाने शोधायचा प्रयत्न करा. आता alliteration म्हणजे काय? जेव्हा एखाद्या शब्दाचा सुरुवातीचा उच्चार त्या ओळीमध्ये 2 वेळा किंवा 3 वेळा परत परत आलेला असतो तेव्हा ती फिगर ऑफ स्पीच असते alliteration. When the beginning sound of a particular word is repeated in the same line again and again, then the figure of speech is alliteration. Repetition म्हणजे काय? जेव्हा एक शब्द अनेक वेळा वापरलेला असतो त्यावेळेला त्याला रिपीटिशन म्हणतात किंवा पुनरावृत्ती म्हणतो आपण त्याला. When same word is repeated twice or thrice in a line, then the figure of speech is repetition. उदाहरण आहे give me moonlight. आता इथं म चा उच्चार परत परत आलेला आहे म्हणून इथं फिगर ऑफ स्पीच आहे alliteration. basket full or two baskets full. इथं जर तुम्ही बघाल तर basket full हा शब्द पुन्हा रिपीट झालेला आहे आणि म्हणून इथं फिगर ऑफ स्पीच आहे repetition. सातवा प्रश्न. राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. या ॲप्रिसिएशन वरती मी तुम्हाला नंतर गाईड करेन. त्यानंतरच्या शेवटच्या 3 ऍक्टिव्हिटीज आहेत 8, 9 आणि 10 या स्टुडंट्स ऍक्टिव्हिटीज आहेत. जरा तुम्ही मनाने सोडवायचा प्रयत्न करा आणि मग जर त्याच्यावर काही डाऊट्स असतील तर तुम्ही तुमच्या शिक्षकांची मदत नक्कीच घेऊ शकता. अशा पद्धतीने हा धडा आज आपण इथे संपवतोय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मुलांनो, ही कविता नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी मी आशा करते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स नक्कीच शेअर करू शकता. धन्यवाद.